वाटतं मला पहिलं? आम्हाला पाहिजे तुम्ही तात्काळ प्रोफेशन केलं तरी कसं करायचं तर ब्रँडेड वाला, आणि आम्ही पुढची करिअरची बंदोबस्त केला तुमचं, टेन्शन घेऊ नका. मी पार्ट टाइम फुल टाइम आता जसे असं तसे पुढे चला, मी कव्हर करतो है ना. ओके ना माय डिअर फ्रेंड्स, सेल्स मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का आज जी आता आपण ऍक्च्युअली छेडली. ओके सेल्स प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. एमबीबीएस ला प्रिपरेशन करतो, वकिली करायची प्रिपरेशन गरजेचं आहे, इन्शुरन्सचा बिझनेस करायचा प्रिपरेशन आहे, हे सगळं चांगला धंदा करायचा आहे, चांगले प्रोफेशन जर आपल्याला करीला न्यायचं आहे, आपण अल्टिमेटम पर्यंत जायचंय तर आपल्याला स्वतःला काय करावं लागेल, तयार करावं लागेल. आणि आजचं सेशन मध्ये फुल स्टॉप नाही, जस्ट बिगिनिंग. पुढच्या 7 तारखेला कार्यक्रम होणार, त्याच्यात तुमचा नाही. ओके दुसऱ्या टीमचा होणार, त्याच्यानंतर 15 तारखेला तुमचा आणि 7 तारखेला आलेल्या मंडळींचा होणार आहे. ओके तर आता तुम्हाला बऱ्यापैकी प्लॅन माहिती आहे की कशा पद्धतीने आपण मिशन इंडियामध्ये काम करतो. यस ऑर नो? यू आर नॉट गोइंग टू वर्क अलोन. यस ऑर नो? यू आर गोइंग टू वर्क विथ अ टीम. तर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे बघ. तर एकटा माणूस फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकत नाही. पीपल स्किल, सेलिंग स्किल दोन्ही आपल्याला कामाला लावायचं. सो ज्या मंडळींना तुम्हाला ऍज अ असोसिएट म्हणून तुमच्या बरोबर घ्यायचंय, आम्ही अशा लेवलला जाणार आहे की जी हायर अँड फायर वाली सिच्युएशन आहे मार्केटमध्ये, कदाचित आम्ही तुमच्याच मित्रमंडळीपर्यंत पोहोचणार, पण कुणाचं तरी मार्केट पोहोचू कदाचित. हॅलो हे ना तो इथे ट्रेन मध्ये आल्यावर करणार तुम्हाला. अच्छा तू पण काय समजणार आहे. ओके सो पुढच्या रविवारी आपण फ्रेश लोकांसाठी, तुम्ही ज्या मंडळींना तुमच्या टीम मध्ये घेऊ इच्छिता, ओके जे 8-10 मंडळी तुम्हाला चांगले तगडे घ्यायचे ना, त्या मंडळींसाठी स्पेशल सेशन असणार आहे पुढच्या रविवारी. ओके तुम्हाला रिपीट करायची गरज नाही सेशन. तुमचा सेशन परत आपण कधी घेणार आहे 15 तारखेला. सॉरी मे बी 15 एका दिवस पुढे मागे असेल, पण सेकंड वीक मध्ये आपण बोलूया, एक आठवड्याच्या गॅप नंतर तुमची बॅच आणि या रविवारी येणारी बॅच ही क्लब करून एक सेल्स प्रोसेस आपण घेणार आहोत 4 तासाची. ओनली अबाउट व्हॉट सेल्स, A to Z, A to Z. काय सांगणार आहे? सो दॅट गोस टू बी अ पॉवर बॅक सेशन. सेल्स प्रिपरेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांनी प्रॉपर्टी बद्दल खूप काही सांगतात, खूप काही सांगतात. काय मिशन इंडिया ग्रुप आहे किंवा काय बीएस ग्रुप आहे वगैरे वगैरे हे सगळं सांगतात किंवा त्याची प्रिपरेशन करतात, ऐसा ना, आणि स्वतःला प्रॉपर प्रेझेंट करत नाही. आपण प्रोडक्ट आधी समोर ठेवतो, ऐसा ना, आणि मग कुणाचा प्रोडक्ट आहे ते सांगतो, आणि मग मी इन्फ्लुएन्स करतोय माझ्यासाठी किंवा माझ्याकडनं वगैरे वगैरे असं काही बरोबर मी सांगतो वगैरे. वॉशिंग कस्टमरचा इंटरेस्ट पहिला दिसला होता मला, कस्टमर बोलतो तू प्रोडक्टच्या मागे लागू नको, साईटकडे असं घालतो, साईटच्या मागे लागू समोर बोल. कस्टमर कुणावर पहिला, कुणावर पहिला कस्टमरचा इंटरेस्ट सगळ्यात पहिला कुणावर आहे, तुमच्या या सेल्स पर्सन. द फर्स्ट प्रायोरिटी इज गोइंग टू बी यू. सो यू हैव टू बिलीव इन योरसेल्फ कि मैं एक बढ़िया प्रोफेशनल में हूं, मैं एक बढ़िया प्रोफेशनल पर्सन हूं, मैं बढ़िया कंसल्टेंट हूं, मैं बढ़िया बिजनेस एसोसिएट हूं, मैं ये बहुत बढ़िया तरीके से कर सकता हूं. आई कैन ट्रांसफॉर्म दैट पर्सन्स लाइफ. I can put great value, not some value, great value in the person's life, in his family. Maybe investment part म्हणतो करते, फर्स्ट होम लोन करते, सेकंड होम लोन करते, घेऊन देण्याचे असं त्याला काही लेवलच नाही. तरी सुद्धा you have to create that great value in the customer's life. He has to be connected with you for the rest of your life. आज आमच्या बरोबर असे कित्येक क्लायंट्स आहेत तुमच्या बरोबर म्हणजे की तुम्ही झालं डील संपलं, कमिशन खाल्लं, सॉरी खाल्लं खाण्याची पद्धत वेगळी असते. कमिशन मिळालं म्हणून इन्सेंटिव्ह मिळालं, आपला अर्निंग सोर्स आपल्याला मिळाला आहे ना, ठीक आहे, कधी लागेल तेव्हा टाकू. नॉट कनेक्टेड, द कस्टमर इज नॉट कनेक्टेड विथ यू. अहो मी म्हणतो तुम्ही झाले आता काय, ही हॅज टू बी व्हेरी 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 इंटरेस्टिंग. तुम्ही या व्यक्तीचा माझा संबंध लाईफला राहिला, बढिया व्यक्ती आहे, मस्त व्यक्ती आहे, सरस व्यक्ती आहे, नाही तर बस फायनान्शियल वेळ भेटणार नाही, पैसे भेटतील कमी जास्त. त्याला वाटलं पाहिजे की नाही माझा फोन नंबर त्याच्याकडे पाहिजेच. सो काही असं भेटत नाही राहावं सर, तेरे बरोबर आला स्वागत आला सर, कॉल करायचं बघा मी आहे, चहा तरी घेऊ सर. अभी
बात समझ में आ रही है? करेक्ट? सो माय डियर फ्रेंड्स, यू हैव टू कीप दिस बिलीफ कि आप उस लेवल तक का कार्यक्रम कर सकते हैं। लोग आपके ऊपर भरोसा करने से पहले आपको लोग तो बड़े मार्केट बैठे आपके ऊपर भरोसा करने के लिए। माझा तर फार सिंपल खंड आहे. काय खंड आहे माहिती आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट मी ज्या जर समजा एखाद्या एम्प्लॉईला जर समजा आतमध्ये घेतलं म्हणजे एम्प्लॉई केलं है ना, पहिले तो 100% विश्वास ठेवून दिला. का मारी जवळ संपली, कुणाची वाढली. अभी इसका पूरा बच गया ऐसा होगा तो 4 दिवस देवा कशाला आजपासून 4 दिवस अरे नको माझी संपली, कुणाची वाढली. आता तू एका ऑफिसमध्ये जाऊन विचारणार नाही सर जरा लवकर जाऊ 4 माझ्या सर्विस असेल. हॅलो काय समजून आले ना. आता आम्ही इंटरनेट कोचिंग मध्ये एक गोष्ट करतो. काही मालक लोक म्हणून आपण इंटरप्रेटर्स आहे ना, ही मंडळी स्वतः सगळ्यांचे उपयोग साहेब छोट्या मोठ्या छोट्या किती जण स्वतःच सगळं असं. मग आम्हाला विचारावं लागतं की तुझे अकाउंटंट आहे का? सर 12 कोटी 25 कोटीचा धंदा चालला सर, अकाउंटंट आहे ना आपल्याकडे. सरांनीच करतो सगळं. मग अकाउंटंट नाही, अकाउंटंट म्हणजे सर तेवढंच मला कॉन्फिडन्स असं नाही त्याच्यावर. अच्छा ठीक, कॉन्फिडन्स नाही. कधीपासून तुमच्याकडे नोकरीला आहे? 20 वर्ष. आणि मग अजून कॉन्फिडन्स ठेवला कशाला? कसं आता बायकोचं थोडी की स्वयं करा 20 वर्ष. येस सर ना अकाउंटंट आहे 8 दिन सहज नाही का चावी 10,000ची देतो ना काय करू. लाखाची नको देऊ. किती लुटेल एका दिवसात? 10 ना. सायली नोकरी कितीचे चेकची द्यायचे? 10,000ची. 10,000 एक म्हणजे तर काही देईल का 5 रुपयाचे नाही ना. एवढं चांगला सिम्पल गोष्टी असतात. पण कशासाठी बघा मार्केट तयार आहे. तुमच्यावरती विश्वास ठेवायला मार्केट तयार आहे. टू यू बिलीव्ह दॅट आपण खरे उतरणार. जर आपल्याला कुठे वेळ दिली किंवा आपण कुणाची वेळ घेतली तर मार्केटमध्ये कॉन्फिडन्स ठेवणारे लोक आहेत. पण आपणच तब्येत काय काढली आहे. इट्स अ शिट लँग्वेज. इंडियन टाइम अपने आप को गाली दे रहा है. हेलो आई हेट दिस वर्ड. नहीं कसं आहे जरा इंडियन टाइम मतलब किसने बनाया? Yes or no? Who is going to transform it? मोहनदास करमचंद गांधी जी को एक बार धक्का बैठने के बाद खड़ा हो सकता है. ये सब आपने तो बहुत धक्के बैठे है. आपल्याला कधी असं वाटतं या स्वागत स्टेशनवर आपण बायकोला वगैरे घेऊन मुलं वगैरे समजा त्यावेळेस आपल्याला गाडी नव्हती आणि आपण गेलो आणि सीझनचा काळ होता है ना. त्यामुळे मग कसं तरी घुसायचं आतमध्ये है ना. लहान लेकरं आपल्या जवळ आहे ना. आपण कसं तरी मग रुमाल काय बरोबर टाकतात त्या लोक आपल्याला अशी एसीला गर्दी असल्या रुमाल विमाल पिशवीवर थांबत नाही. अशी मुलं पण सोडतात आपलं. आता खाली जाऊन बसतो कुठेतरी सीटवर बसत नाही. जसं मग कपडा होतो आहे की कुठे 12 पिक्चर आहे की नाही. कशाचा वापर केला होतो सीट रिझर्वेशन 2 रुपये फ्री प्लॅनिंग फक्त किती ओनली 2 rupees पाहिजे तर सीट मिळेल. पण आपण बायकोला म्हणतो आता नंदगड जायचं आपण तुला कसं मस्का पॉलिश करून आणलंय स्वारगेट स्टँडला है ना. बायकोला तर याची इच्छा नाही कारण कुणाला चाललंय ती जानत नाही समज नाही आली का एक्सप्रेस. आता तिचा नकार ऐकून आपण तिला पॉझिटिव्ह कसं तरी केलंय आणि त्या व्यक्तीला पूर्ण गर्दी आहे करेक्ट. आपण कसं तरी घुसलो आतमध्ये पेपर काय टाकायचं रुमाल टाकायचं टाकला आणि आज जाऊन बघितलं आवडतो रुमाल नाही काय तो बात शानच असतो दिलेला असतो रुमाला इथे तिकडे टाकलेला असतो नाही इथे नव्हता अहो नाही मला माहिती इथे काय मी आलं तर काहीच नव्हतं सतत झूट आपण बऱ्याच वेळेला असतो. आता तो रुमाल हो पाहिजे ते मी त्या बघून किती गर्दी आहे त्याच्या रुमाला पाहिजे त्याची सकट होता हे सर
कळलं नाही तुम्हाला तुझं तळवा असं तुमच्या ओके पुढे घ्या. आता तुम्हाला अजून जरा जोर येतो माझ्यावर मला इथेच होता. आता तुम्हाला दाखवावं लागतं की तुझ्यासाठी वाटतंय मी ऍक्च्युअली तुम्हाला इथेच दाखवलं असतं. तुम्हाला दाखवलं बचाव होता म्हणून काहीतरी टाके गेले करेक्ट आहे सर ना. मग तुम्ही मग अजून मला शांत म्हणते शांत असं म्हणते. मग आता हमरी तुमरी केल्यानंतर काय आपल्या एकमेकांचे नातेवाईक काढायचे ते सगळे काढलेले असतात. हे सर ती म्हणते राहू द्या रात्री मी उभा त्याला पण माझ्याकडेच द्या तुम्हाला पण शांत व्हा. हॅलो शांत व्हा. मग आपल्याला अजून पुढे चढणार आता माझ्याच पण असतो शांत कसा लागणार रिॲक्शन ठीक आहे. नंतर तो बापा बाजूला राहतो आणि याची भांडणं होतात कारण याला यायचं नंतर याला यायचं होतं तुझ्यामुळे असं तसं तू नव्हतं सांगितलं नाही रिझर्वेशन केलं असं तू आहे चला नाही तुम्ही कटकट करणार थोडा महिन्यावर मला त्रास देणार त्यापेक्षा चला तू लास्ट मोमेंटला सांगितलं रिझर्वेशन नाही करू शकतो तो तिच्यावर ढकलतो मी त्याच्यावर ढकलतो दोन नाही झालं तर करत रिझर्वेशन कॅन्सल केलं असतं मग मला वगैरे वगैरे मग काय काय चालतं तुम्हाला वेळ सांगायची गरज हा काय रिएक्शन रिएक्शन अपने को पीपल स्किल्स की तरह मैनेज नहीं कर पा रहा है तो क्या बढ़िया सेल्समैन लगेगा बाहर लोगों को क्या हैंडल करेगा. होना क्या चाहिए था रूमर सर माझं अरे सॉरी बेटा असं म्हटलं असतं कोणी वो रिस्पॉन्स आहे तुम्ही रुमाला पाहिजे खाली बोलायचं का मला पायाला बोलायचं फुटकाला बोलायचं चांगला की नको काम रिएक्शन दिली ना निगेटिव्हिटी येणार आहे 100%. बरोबर. अच्छा तुमचं म्हणणं होतं का आता एवढं सुपर तुम्ही रिएक्शन रिस्पॉन्स होते म्हणाला पसंत काय मला नको आहे आमची अंबाबाई तिला पाहिजे नाही का आता भाचाभाची केल्यानंतर आपल्याकडनं काही काही अपशब्द जातो त्याच्याकडे पण येत असतं मग ते लक्षात पण राहत नाही कोणी नक्की जास्त अपशब्द वापरले आणि ते बाकीच्या व्हिडिओची अशी अवस्था होते या साऱ्यांना खूपच राहत जसं त्यांना चालत झाले ते द्यायचे समजून या मानसिकता काय झाली. आता तुमच्या बायकोच्या कलेवरती पोरगा लागलं विचारत कोणी म्हटलं बच्चे की चालतो बसायला पण आपण रिॲक्शन दिल्यामुळे वातावरण व्हिडिओ थोडं निगेटिव्ह करून दिलं सगळं जागा झाली ती म्हणतात म्हणून तुला कसं लोक बोलतात मग एकमेकांना हे सर ना बरं एक्सपिरियन्स वगैरे हे सर ना याची गेमच करायची कसं रिॲक्ट केलं रिस्पॉन्ड नाही केलं रिॲक्शन नाही केलं रिस्पॉन्स कसं व्हायला पाहिजे तिकडे साधी गोष्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे आता किल्ला काबीज झालेला आता काय आता कसं मस्त व्हायची वेळ आली माऊली मांडली येते आपल्या पोराची मग सिंपल आता एक तमाशी जवळ टाकायचा तिचा लाल बघून चेहरा डोळे असे आपण आपल्या अवसान आता हे सगळे प्रयत्न केले हे तिला कळलं पाहिजे माझा सोन्या आवावरती पण काय डोळा तिकडे तिकडे पडला आता डोक्यावर बसून अशी म्हणेल कदाचित ती पुढे असं राहायचे आता आहे की नाही आहे बरे येतच म्हणायची असं नाही पुढे पुढे आली उभी आहे आता काय एक्सप्रेशन द्यायची गरज नाही डोळे डोळे करायची म्हणजे बघायचं तुम्ही कुणाला कुणाच्या क्लिअर करतो ट्रेनरला सगळं क्लिअर करावं लागतं ओके. आणि ते चालेलच की बिचाराने प्रयत्न केले पण काय ठीक आहे बरं ना उसको अगर बोलना तो बोल सकते तो प्रॉब्लेम आता आपला प्रॉब्लेम आहे आपले अरेंजमेंट चुकले ना बर्थडे कधी काय असंच करणार तुम्ही लगेच सांगणार नाही काय बर्थडे समजा 2-3 महिन्यात असेल ना तर लगेच पोराचा विचारायचं समजा लगेच नको समजा 1-2 महिन्यातच बर्थडे असेल तिचा तर लगेच तो बर्थडे सोडायचा आणि याचा आपण एवढं रक्त सगळं इकडे साठवलेलं असतं त्यामुळे आपली बुद्धी चालू नसते तो पण 2-4 महिन्यात असं म्हणायचं आपलं अॅनिव्हर्सरी कधी आहे म्हणजे लग्नाची मग समजा ते पुढे पुढे 8 महिने 9 महिन्याच्या आसपास वर्षाच्या आसपास कुठली डेट कुठली नाही सापडली तर म्हणायचं दत्तजयंती का कसं करणार गेल्या
परत लाल रंगाचा आपण यायचं सीट मिळत नाही, गाडी घेणार आहे अशी इज्जत पण काढली घ्यायची. हॅलो, रिझर्वेशन करायचं होत नाही तुम्हाला, तुझ्या वाढदिवसाला तोपर्यंत तुझ्या बाहेरी पण आपण जायचं लग्नाचं असतो तोपर्यंत तू आणि मी इथून पुढे प्रवासच आणि आपण काय असं सर करून घ्यायचं, आपल्याला संस्कृत करायची, आपल्याला साधं सुरळीत घ्यायचं, भेटून घ्यायचं, इकडे ओरडायला घ्यायचं, चाकायला घ्यायचं, चकण्यात घ्यायचं, किती साईड काय काय करणार आपलं ना. तर आपण आधीच काय करायचं, फिट करून टाकायचं की इथून पुढे लाल रंगातला प्रवास नाही, म्हणजे ती परत काही म्हणतच नाही की इकडे चालत तिथला लाल रंग सोडून ठेव. गेल्या तर आपण कसं जाणार आहे, झालं ना 10 मिनिट रिलॅक्स, तो चला भांडणच नाही ना, शादी में चलो ना, बारसों चलो ना, मायरी चलो ना, किधर गेले आपण, खाली फोकस नाही ठेव, हे ना पुरा धंद्यावर फोकस आहे. आणि हॅलो, तिला जर म्हटलं ना की तुझ्या वाढदिवसाला गाडी, तर आलीच पाहिजे, नाहीतर मग म्हणायचं सालीचा वाढदिवस कधी हा चुकला की तो असलं नाही कार्यक्रम पण मर्दवाला जुगान होण्याची. हॅलो, याचा ना तो जुगान कोणचा होण्याची, मर्दवाला होण्याची की बस ऑगस्ट 15 म्हणजे येणारच. तू सांगून ठेव माहिती ना, म्हणजे बंदा भिशी सगळं सांगून टाक, 15 ऑगस्टला गाडी आमच्या दारास बसेल, कलर गेलं जायचं शोरूमला लगेच पुढे भेटायचं. आता चालूच नाही, आता परत विनय करण्याची गरज म्हणजे ह्यासाठी तरी नाही. हाँ, पुढच्यासाठी लागणार है सेलिंग स्किल डेवलप कैसे करने का वगैरह, डिटेल में इसको बहुत डिटेल में जानेंगे अपने को आगे. ये जो कार्यक्रम है ना, इसमें डिटेल में जानेंगे अपने को, पण ते 10 महिने ती सुद्धा स्वस्त बसू देणार नाही. आता म्हणून सोड आज पण सुरवडी नाही, मला एका दिवस ती आज सुरवडी नाही, तर तुला माहिती 15 ऑगस्ट जवळ येते. यस और नो? हेलो, तो माय डियर फ्रेंड्स, लाइफ में हमको पब्लिक रिलेशन एक ध्यान रखना है, रिएक्ट तो नहीं करना है. रोज आपल्याला महात्मा गांधी करणारे लोक मार्केटमध्ये, कॉम्पिटिशन आहे, घरचे मंडळी आहे, मित्र मंडळी आहे, रोज आपल्याला सांगत तू नाही करू शकत, तुला नाही होणार, तुझ्याकडे जमणार नाही, आहे की नाही. रिस्पॉन्ड करो, रिस्पॉन्ड करो, अपना ब्रांड क्रिएट करो मार्केट में और देखो क्या क्या बढ़िया चीजें हो सकती है. सो पहली बात तो अपने ऊपर बिलीव रखो, और आपका बिलीव स्ट्रॉन्ग बनाने के लिए हम बहुत कार्यक्रम करने वाले, टेंशन लेने की जरूरत नहीं है. क्लियर है? नाउ द कंपनी व्हिच इज डूइंग दिस, आपको प्रोफेशनल बनाने के लिए 1000 लोकांची जबाबदारी घेऊन आपण पुढे चालू. खूप वेगळ्या वेगळ्या आपण मिशन इंडियामध्ये काम करत लक्षात घ्या. इट्स गोइंग टू बी अ वे ऑफ लाइफ. It's going to be a way of life what we are going to deal with. Believe in this company. आज ज्याचा उद्दिष्ट क्लियर आहे, करेक्ट, तत्व क्लियर आहे, जे मिशन आहे ते सुद्धा क्लियर आहे, आपण कशाच्या आधारावर पुढे चाललोय. सो 100% पहला बिलीफ आपका बनना है अपने ऊपर, दूसरा कंपनी के ऊपर, और तीसरा जो चीज बेच रहे हो उसके ऊपर आपका बिलीफ होना चाहिए. नाही तर मग आता पुढच्या 15 तारखेला आपण घेणार आहे सर की टोनॅलिटी तुमची काय असली पाहिजे, बोलताना पिच काय असला पाहिजे, तुमचा ओपन कसं करणार, प्रोसेस कसा करणार, क्वालिटी क्लोज कसा करणार, हे आपला रिझल्ट पॉझिटिव्हच पाहिजे. कस्टमरच्या डोक्यात आपण जे घालणार आहे, अरे चुकीचं लॉस करणार नाही, त्याला तो क्लोज झालाच नाही. 100% क्लोजिंगची प्रोसेस आहे. आज आपल्याला एबीसीडी पण माहिती आहे क्लोजिंगची प्रोसेस, कारण आपण अनुभवातून रिअल एस्टेटमध्ये आलो किंवा काहीतरी बघून आलो. असे मग प्रॉपर तरीका कदाचित काही म्हणजे की असेल सुद्धा, तर आपण तपासू ना पुढे एडीपीस मध्ये वगैरे जेव्हा रेसिडेन्शियल कार्यक्रम होतील त्यावेळेला बराच वेळ मिळेल आपल्याला. पण सांगायचं तात्पर्य काय की बिलीव्ह इन युअरसेल्फ, बिलीव्ह इन दिस कंपनी, दिस ग्रोथ, and third thing is whatever you are going to serve as a product, वो बढ़िया ही होने वाला है. आता मगाशी जाधव सर ने काय म्हणाले की रेट अशा पद्धतीने असणार आहे की समोरच्या काय देणार. सो कॉम्पिटिशन से बहुत आगे हम चल रहे हैं, जैसे ना कॉम्पिटिशन से खूप पुढे है अपन, बात समझ में आ रही है. और जो भी चीज देना है वो बढ़िया ही देने वाले हैं. माय डियर फ्रेंड्स, here we will have a small break. दिए ना
हॅलो, काही मंडळी नाही म्हटली तेव्हा ती लवकर झोपलेत का? आणि काही मंडळी यस म्हणली ती ओके. कंटिन्यू आहे. जेवढा कमीत कमी वेळ आपण खाली गेला, जेवढा वेळ आपण कमीत कमी खाली घेणार तेवढा आपल्याला लवकर वरती येता येईल, तेवढा आपल्याला लवकर सोडता पण येईल. माझा प्रॉब्लेम काय मी सोडू शकत नाही तुम्हाला. ओके.